काय तुम्ही पण त्याच होडीमध्ये आहात का की ज्या होडीमध्ये बाकीची मुलं आहेत? तुम्हालाही हा प्रश्न पडतोय का की 10वी नंतरून पुढे काय, की इथून पुढे आपलं फ्युचर जे आहे ते सिक्युअर कसं करायचं? सगळे मुलं सायन्सच घेतात, पण का घेतात तो? आजूबाजूचे जे लोक आहेत ते तुमचं प्रेशर टाकतायत का हो? जी फील्ड निवडतोय त्याच्यामध्ये सायन्स ही सगळ्यात बेस्ट आहे. तर सायन्सची जी फील्ड आहे, स्ट्रीम आहे, ही कोणी निवडावी आणि ही कुणासाठी योग्य आहे? मग इंटरेस्ट हा बिझनेस मध्ये असेल, अकाउंट्स मध्ये असेल, परिसरामध्ये, आपल्या समाजामध्ये एकदम अंडररेटेड. जर त्याच्याकडे दुसऱ्या अँगलने बघितलं, सगळ्यात पॉवरफुल जर एखादी स्ट्रीम असेल तर ती असते आर्ट्स. काय तुम्ही पण त्याच होडीमध्ये आहात का की ज्या होडीमध्ये बाकीची मुलं आहेत? अहो म्हणजेच काय तुम्ही पण 10वीची एक्झाम दिलेली आहे आणि तुम्ही सुद्धा आता सुट्ट्यांचा मनमुराद आस्वाद घेत आहात आणि रिझल्टची वाट बघत असताना तुम्हाला हा प्रश्न पडतोय का की 10वी नंतरून पुढे काय? पडतोय ना? तर नमस्कार, माझं नाव प्रितेश आणि मी आहे तुमचा सायन्स मेंटॉर फ्रॉम ई-सारथी ऑनलाईन प्लॅटफॉर्म आणि मी घेऊन आलोय तुमच्या याच प्रश्नाचं उत्तर, ज्याचं नाव आहे 10वी नंतर पुढे काय. तर बघा, 10वी नंतरून पुढे काय हे आहे सगळ्यात मोठं कन्फ्युजन. म्हणजे जो मुलांमध्ये पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न असतो की 10वी नंतरून पुढे काय. तर बघा, 10वी नंतरून तुम्ही काय करायचं? कधी कधी असं होतं की आपण पालकांच्या प्रेशरमध्ये येतो, मग आपण डिसिजन घेतो. कधी कधी मित्रमंडळींमध्ये बसता बसता डिस्कशन मध्ये येतो मुद्दा की बाबा आपण सायन्समध्ये घेऊया, आपण कॉमर्समध्ये घेऊया, आपण आर्ट्समध्ये घेऊया. आणि मग अजून एक चर्चा रंगते की इथून पुढे आपलं फ्युचर जे आहे ते सिक्युअर कसं करायचं, बरोबर की नाही? आणि मग चुकून एक प्रश्न असा मनामध्ये उद्भवतो की जर आपण डिसिजन घेताना जर एक छोटीशी चूक झाली तर आपले पुढचे 2-3 वर्ष वाया जातं की काय, हा प्रश्न देखील मनामध्ये येतो. आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ जाणून बुजून त्या मुलांसाठी आहे की जे मुलं ह्या संभ्रमामध्ये आहे, ह्या कन्फ्युजन मध्ये आहे की 10वी नंतर आपल्याला काय करायचंय. तर बघा, एक आपण रियालिटी चेक घेऊया. रियालिटी चेक म्हणजे खरी वस्तुस्थिती काय आहे. सगळे मुलं सायन्सच घेतात, पण का घेतात तो? याचा मागचं रिझन तुम्ही कधी चेक केलंय का? मग मे बी काही रिझन्स असतील. पियर प्रेशर, आजूबाजूचे जे लोक आहेत ते तुमच्या प्रेशर टाकतायत का हो की बाबा सायन्स घे, म्हणजे तू डॉक्टर बनशील, तुझे उत्पन्न चांगलं राहील, तुझं भविष्य सिक्युअर होईल, तुझ्या पिढ्यानपिढ्या बसून खातील, असं म्हणतो. आणि मग आपण त्या दृष्टीने विचार करायला लागतो. आपल्या पालकांचेही काही एक्सपेक्टेशन्स असतात की बाबा ज्या गोष्टी आम्ही सहन केल्या त्या तुम्ही करू नका, म्हणून आम्हाला असं वाटतं तुम्ही डॉक्टर व्हा, तुम्ही इंजिनियर व्हा, तुम्ही IPS व्हा, तुम्ही एखाद्या गव्हर्नमेंट जॉबला लागा. अजून एक प्रश्न, अजून एक संभ्रम असा असतो ज्याला आपण इंग्लिश भाषेमध्ये मिथ असं म्हणतो की सायन्स इज ओनली बेस्ट स्ट्रीम. जी फील्ड निवडतोय त्याच्यामध्ये सायन्स ही सगळ्यात बेस्ट आहे. अहो सायन्स ही बेस्ट असेलही किंवा आहेही, पण ती बेस्ट आहे, पण तुझ्यासाठी बेस्ट आहे का रे मित्रा? हा प्रश्न किंवा याच्यावरती तू कधी चिंतन मनन केलेलं आहे का? डिसिजन कधी पण तुम्ही स्ट्रीम निवडताना हा तुम्ही घेतला पाहिजे तुमच्या इंटरेस्ट वरती. तुमचा कल कुठं आहे, ना की तुमच्यावरती बाकीच्यांनी प्रेशर टाकलाय म्हणून तुम्ही याच्यामध्ये डिसिजन घेतलाय. तर आपण आता एक 2-5 मिनिटांमध्ये तिन्ही स्ट्रीम ज्या तुमच्या अपकमिंग ज्या स्ट्रीम्स आहेत, सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स, या मेन स्ट्रीम आहेत. याच्या नंतरूनही खूप साऱ्या आहेत, पण ज्या कायमस्वरूपी डिस्कशन मध्ये असतात, ह्या डिस्कशन मध्ये ह्या निवडायच्या कशा, आपण हे एकंदरीत आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सायन्सची जी फील्ड आहे, स्ट्रीम आहे, ही कोणी निवडावी आणि कुणासाठी योग्य आहे? तर बघा, जर तुमचा रस, तुमचा इंटरेस्ट फिजिक्स, मॅथ्स, बायोलॉजी मध्ये असेल, तुमची लॉजिकल थिंकिंग, तुम्हाला जर एखादा प्रॉब्लेम स्टेटमेंट दिलं त्याच्यावरती जर तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करणार असाल आणि तुमच्याकडे त्याचं उत्तर येत असेल तर मग तुम्ही ही फील्ड घेऊ शकता. आणि ऑफकोर्स याच्यासाठी खूप सारे कष्ट रिक्वायर्ड असतात. ही फील्ड जी डिमांडिंग का आहे, तर या फील्डमध्ये अशाच मुलाने किंवा अशाच व्यक्तीने ही फील्ड निवडावी ज्याला ऍट द एंड खूप सारे कष्ट, खूप सारे परिश्रम घेण्याची ताकद आहे, त्यांनी ही फील्ड निवडावी. जर तुमच्या या तीनही प्रश्नांना उत्तर येस असेल तर मग तुम्ही सायन्स ही फील्ड निवडायला काहीच हरकत नाही. मग काय काय करिअर ऑप्शन्स आहे? तुम्ही JEE देऊन इंजिनिअरिंग करू शकता, तुम्ही नीट देऊन डॉक्टर मेडिकल सायन्स ही फील्ड निवडू शकता. मग मेडिकलमध्ये तुम्ही MBBS व्हायचंय, BHMS व्हायचंय, BDS करायचं, सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. आणि रिसर्च आणि IT सेक्टरमध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे, चल आगे. कॉमर्स ही फील्ड कोणासाठी आहे? जर तुमचा इंटरेस्ट हा बिझनेस मध्ये असेल, अकाउंट्स मध्ये असेल, तुम्हाला जर आकड्यांसोबत खेळायला आवडत असेल, म्हणजे तुमचं मॅथ स्ट्रॉंग असेल आणि एकंदरीत तुमचा जो डेटा अनालिसिस वाला जो पार्ट आहे तो जर स्ट्रॉंग असेल मित्रा,
तर मग तू कॉमर्सची फील्ड घेऊ शकतो. कुठे कुठे करिअर ऑप्शन्स आहे? सो तुम्ही सीए होऊ शकता, तुम्ही कंपनी सेक्रेटरी म्हणजे सीएस होऊ शकता, बॅचलर्स इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन, मास्टर्स इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन आणि एकंदरीतच तुम्ही तुमचा बिझनेस पण सांभाळू शकता. तर ऍक्च्युली याचे जर उत्तर तुझ्याकडे येस असतील तर मग तू ह्या फील्डमध्ये हे करिअर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आर्ट्स ही स्ट्रीम आहे ज्याला ह्या परिसरामध्ये आपल्या समाजामध्ये एकदम अंडररेटेड, जर त्याच्याकडे दुसऱ्या अँगलनी बघितलं सगळ्यात पॉवरफुल जर एखादी स्ट्रीम असेल तर ती असते आर्ट्स. सायन्स आणि कॉमर्स आहेतच, पण जर तुम्ही आर्ट्स ही स्ट्रीम निवडली आणि त्याला प्रॉपर पद्धतीने तुमच्या करिअरच्या हिशोबाने एकदम पॉझिटिव्ह वे मध्ये जर चॅनलाइज केलं तर तुम्हाला असं जाणवेल की आर्ट्स ही थोडीशी अंडररेटेड आहे पण सगळ्यात पॉवरफुल स्ट्रीम आहे. जर तुमचा इंटरेस्ट हा समाजामध्ये काम करण्यासाठी असेल, तुम्हाला थ्योरी सोसायटी याच्यामध्ये जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही ही आर्ट्सवाली फील्ड निवडू शकता. मग याच्यातून करिअर ऑप्शन काय आहे? तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये जाऊ शकता, यूपीएससी एमपीएससी करू शकता, तुम्ही लॉ मध्ये जाऊ शकता. ठीक आहे, नंतर तुम्ही सायकोलॉजी किंवा जर्नलिझम पण करू शकता. कळालं? सो आय होप तुम्हाला आता कन्फ्युजन येणार नाही. स्ट्रीम्स खूप आहेत, ऑप्शन्स खूप आहेत, पण हे फक्त एक जनरल व्हिडिओ कशासाठी बनवला की तुम्हाला कुठलीही स्ट्रीम निवडत असताना काय चॅलेंजेस फेस करायला लागतात त्याच्यावरती तुम्ही कसा विचार केला पाहिजे ह्या हिशोबाने आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. हे सगळं होत असताना ज्या मोठमोठ्या चुका जे मुलं करतात त्या कोणत्या? पहिली जी सगळ्यात कॉमन चूक जी मी बघितली किंवा जी मी पण करणार होतो पण माझ्या वेळेस पण मला कोणीतरी गाईड केलं, त्या चुका होत्या की मित्र आपले त्या एज मध्ये इतके बनतात आणि त्याच्यामुळे आपण पुढचे डिसिजन पण मित्रांसोबतच घ्यायला सुरुवात करतो. सो कुठलीही फील्ड निवडत असताना की मी सायन्स घेतोय, चल आपण दोघंही सायन्स घेऊ, या हिशोबाने जर तुम्ही करत असाल तर मग ते कुठेतरी चुकीचं ठरेल. सो डोंट जस्ट फॉलो युअर फ्रेंड्स. तुमचा कल कदाचित दुसऱ्या फील्डमध्ये जर असेल आणि तुम्ही सायन्स चूज केलं, तुम्ही कॉमर्स चूज केलं, तुम्ही आर्ट चूज केलं तर पुढे जाऊन रिग्रेट करायला नको. म्हणून एकदा त्या डिसिजन वरती येण्यापूर्वी तुम्ही तुमचे मेंटॉर्स, तुमचे टीचर्स, तुमचे आई वडील यांच्या सोबत बसून डिस्कशन करा. फक्त मार्क्स चांगले पडले म्हणून मी फील्ड चूज करावी का हो? नाही. मला खूप चांगले मार्क्स आहे मग मी सायन्स निवडलो, पण मला जर पुढचा अभ्यासक्रम अवघड जाऊ लागला तर माझ्या मनामध्ये परत डाऊट येतो की मग मी डिसिजन घेऊन चूक तर केली नाही ना. म्हणून कुठलाही डिसिजन घेण्यापूर्वी आपण बऱ्यापैकी आपल्या घरच्यांसोबत, पालकांसोबत, मेंटॉरसोबत, जे तुमचे मोठे आहेत घरात त्यांच्यासोबत बसून डिसिजन घेतला पाहिजे. आणि हे सगळे डिसिजन घेत असताना एक मेन रोल जो प्ले करतो तो आहे सगळ्याचा 360 डिग्री मध्ये अभ्यास करा म्हणजे रिसर्च करा. जर तुला डॉक्टर व्हायचं आहे ना तर डॉक्टर होण्यासाठी काय काय गरजेचं आहे, मी कुठं कुठं माझे स्ट्रॉंग पॉइंट्स आहे, कुठं वीक पॉइंट आहे, मला हे झेपल का, मी हे करल का, या सगळ्या गोष्टी तुम्ही अनालिसिस केला पाहिजे. मग एक समरी की बाबा कुठलीही फील्ड स्ट्रीम चूज करत असताना तुमचा जो कल आहे, तुमचा जो इंटरेस्ट आहे तो कुठे आहे, तुमच्यामध्ये तेवढी ॲबिलिटी आहे का. ऑफकोर्स ती प्रत्येक मुलामध्ये असते, फक्त ती ओळखता आली पाहिजे. आणि पुढे भविष्यात तुम्हाला करिअर स्कोप काय आहे आणि याच्यातून तुम्हाला तुमची एक राईट स्ट्रीम निवडता येते. इंटरेस्ट, ॲबिलिटी आणि करिअर स्कोप इज इक्वल्स टू राईट स्ट्रीम. सगळी प्रोसेस झाली, स्ट्रीम निवडली. आता इम्पॉर्टंट पट्टा येतो, टप्पा येतो, तो असतो तुमचा 11. जसं म्हणतात 10वी बोर्डचा बेस असतो 9, तसं 12th बोर्डचा बेस असतो 11. 11th मध्ये ऍक्च्युली तुमची खरी कॉम्पिटिशन सुरू होते. तुम्ही बघाल की मुलं ऍक्च्युली 9वी 10वी पासूनच नीट जेईईची तयारी करतात आणि 11वीत आल्यानंतर आणखी तुमचं कॉम्पिटिशन वाढून जातं. पण मग ठीक आहे ना, चल ना यार, 12वी गेलोय आपण है ना, 12th स्टँडर्ड में देख लेंगे, 11th का सिलेबस क्या है थोडासा पढ़ लेंगे, ह्या भावनेने आपण काय करतो, थोडंसं गहाळ होतो आणि मग 11th मध्ये आपण रिलॅक्स झाल्या कारणाने तुम्ही त्या कॉम्पिटिशन मध्ये मागं पडता. आपल्याला जर कॉम्पिटिशन मध्ये पुढे राहायचं असेल तर आपल्याला जसं मी सांगितलं 12thचं फाउंडेशन आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला 11th स्टँडर्ड मध्ये पक्क्या करायच्या आहे. मग त्या कोणकोणत्या गोष्टी आहेत सर, तर बघा तुमच्याकडे ऑफकोर्स ज्यावेळेस तुम्ही 11th स्टँडर्डला जाल त्यावेळेस एक योग्य मार्गदर्शन म्हणजे कुणीतरी तुमच्याकडे मेंटॉर असला पाहिजे. जे तुम्ही 11वी शिकत आहात त्याची क्लॅरिटी, कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी तुमच्याकडे असली पाहिजे. आणि ऑफकोर्स या सगळ्या गोष्टी तुम्ही सातत्याने केल्या पाहिजे, म्हणजे तुमच्याकडे कन्सिस्टन्सी असली पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टींना जर मला एका डॉटने जोडायचं असेल, सगळे डॉट्स जर मला कनेक्ट करायचे असतील तर तुमच्याकडे एक स्ट्रक्चर्ड सिस्टम पाहिजे. आणि ते सिस्टम आम्ही प्रोव्हाइड करतो ॲज अ ई सारखी ऑनलाईन प्लॅटफॉर्म.
म्हणजे हे सिस्टम फक्त आम्ही 11वीलाच नाही, तर आम्ही सुरुवात करतो 8वी 9वी 10वी पासून. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की जर तुमचे छोटे भाऊ बहीण असतील आणि त्यांना जर तुम्हाला ह्या फील्डमध्ये आणायचं असेल विथ प्रॉपर कॉन्फिडन्स, तर ई-सारथी ऑनलाईन प्लॅटफॉर्म इज ऑलवेज ओपन फॉर देम. इकडे आपण 8वी 9वी 10वीच्या मुलांसाठी अकॅडमिक्स आणि फाउंडेशनच्या बॅचेस चालवतो आणि ह्या तुमच्या मायबोलीमध्ये म्हणजे मराठी भाषेमध्ये आपण तुम्हाला शिकवतो. आपल्याकडे 2-3 बॅचेस आहेत. एक आहे फाउंडेशन बॅच, त्याची ही फीज आहे आणि या प्रत्येक फी वरती तुम्हाला सध्याला 50% ऑफ चालू आहे. नंतर अकॅडमिक्स आहे, क्लास वाईज त्याची फी आणि अगेन 50% ऑफ चालू आहे. आणि नंतरून तुमच्याकडे आहे इंटिग्रेटेड बॅच, ज्याच्यामध्ये आपण मुलाला तुमच्या, जर हा व्हिडिओ पालक बघत असतील, स्पेसिफिकली टॉकिंग अबाउट पालक जर बघत असतील, तर मुलांना तुमच्या आपण अकॅडमिक्स प्लस फाउंडेशन पण शिकवतो. ही त्याची फी आहे आणि याच्यावरती सगळ्या बॅचेसवरती आपण ई-सारथीवरती 50% ऑफ ठेवलेला आहे. तर आय होप तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे 10वी नंतरून पुढे काय याच्यावरून थोडीशी तुम्हाला हेल्प होईल आणि याच होपने, याच पॉझिटिव्ह नोटवरती आपण आज इथेच थांबूया. पण एक काम मात्र तुम्ही नक्की करायचं आहे, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे की तुम्ही कोणती स्ट्रीम निवडणार आहात. थांबूया आपण, काळजी घ्या आणि भेटूया अशाच एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.